वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाकडून एकूण रुपये 16,28,700 किमतीचा उत्पादन शुल्क बुडवलेल्या स्कॉच विदेशी मद्याचा साठा वाहनासह जप्त। जिल्हा भरारी पथक कोल्हापूर या पथकासह दिनांक 22/5/2024 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अवैध स्कॉचचा मद्याचा साठा वाडा मिसळ समोर आकांक्षा अपार्टमेंट 3रा मजला T1 फ्लॅट राजारामपुरी 9वी गल्ली कोल्हापूर येथे दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता सदर फ्लॅटमध्ये एक इसम मिळून आला। त्याच्याकडे कसून चौकशी व फ्लॅटची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी निर्मित स्कॉचनी भरलेले 750 मिलीचे 10 बाटल्या इतके मद्य मिळून आले। सदर इसमाची चौकशी केली असता त्याने आणखीन स्कॉचचा साठा केलेली ठिकाणे सांगितली। त्यानुसार छापा टाकला असता ऐश्वर्या पार्क फ्लॅट नंबर 301 उद्योग भवनच्या पाठीमागे रस्त्याच्या कडेला सुझुकी कॅरी 4 चाकी वाहन यामध्ये विविध ब्रँडचे स्कॉच 750 मिलीचे एकूण 326 बाटल्या मिळून आल्या। सदर प्रकरणी अनिरुद्ध अरुण राऊत राहणार जिल्हा परिषद कॉलनी साई मंदिर जवळ फुलेवाडी तालुका करवीर येथील रहिवासी असून सदर इसमाच्या ताब्यातून उत्पादन शुल्क बुडवलेल्या स्कॉचच्या एकूण 336 बाटल्या इतके स्कॉच मिळून आले असून वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत रुपये 16,28,700 इतकी आहे। सदर गुन्ह्यामध्ये गुन्ह्याच्या ठिकाणी मिळून आलेल्या आरोपिता व्यतिरिक्त त्याच्या इतर साथीदारांचा सहभाग आहे का याबाबतचा तपास सुरू आहे। आरोपीबाबत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे निरीक्षक श्री सदानंद मस्करे यांनी सांगितले। सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक श्री सदानंद मस्करे, निरीक्षक श्री गिरीश कुमार करचे, श्री अभयकुमार साबळे, जवान सर्वश्री राजेंद्र कोळी, मारुती पोवार, सचिन लोंढे, विशाल भोई, साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला। पुढील तपास श्री गिरीश कुमार करचे करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.